हॅलो, नमस्कार. इथे हा थॉट मला आवडला होता म्हणून मी ते अटॅच केला आहे. मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे भोपळ्याची. दुधी भोपळा जसं आपण पराठे वगैरे करतो, पराठे मुलं खाऊनही घेतात. पण भाजी कधी होत नाही. भाजीला पण आपल्याला काहीतरी विशेष पाहिजे असतं, की चला आज ही भाजी बनवायची. प्रत्येक दिवशी तेच असतं, की भाजी काय करावी. म्हणून मग इथे एक रेसिपी मी दाखवते तुम्हाला. दुधी भोपळा घेतला आहे, छान कापून स्वच्छ धुवून घेतला आहे. कांदा, हिरवी मिरची वाटली तर आपण टाकू शकतो, नाही तर मग लाल तिखट आणि मसालाच वापरून ही भाजी करते मी. इथे लसूण जिऱ्याची फोडणी घातली आहे, तिखट घातलं आहे, थोडंसं 2 चम्मच दाण्याचं कूट घातलं आहे, शेंगदाण्याचं. असं धुतलेला भोपळा जो होता मी तो स्वच्छ धुवून त्यात ॲड करून घेतला. तेलात परतवून घ्यायचा चांगला. नंतर मी तुरीची डाळ घेतली आहे, जसं आपण डाळ फ्राय बनवतो त्याच पद्धतीने बनवणार आहे, फक्त त्यात भोपळा ॲड केलेला आहे मी. चवीपुरता मीठ घातलं होतं आणि इथे टेस्ट वाढवण्यासाठी जे मसाला आहे तो म्हणजे सांबार मसाला मी त्यात ॲड करून घेतला आहे. साधारण 1 टेबलस्पूनच्या आसपास मी इथे सांबार मसाला ॲड केला आहे, तोही छान मिक्स करून घेतला. 2 मिनटं तेलात परतवून घेतलं आहे ते सगळं भाजीचं मिक्सचर आणि गरम पाणी मी इथे ॲड केलं. गरम पाण्याने भाजीची टेस्ट अजून डबल होऊन जाते. मी थंड पाणी कधीही टाकत नाही. मस्त उकळी काढून घेतली आणि 4 ते 5 शिट्ट्या छान मऊसूत अशी शिजेल असं ही दुधी भोपळ्याची भाजीची काढून घ्यायच्या शिट्ट्या. वाफ थंड झाल्यानंतर मी झाकण खोलून जे काप राहिले होते भोपळ्याचे तेही मी छान चुरून घेते, म्हणजे अगदी दिसणार नाही तसं आणि भाजी खाल्ल्यावर वाटणारही नाही की ही भोपळ्याची भाजी होती असं म्हणून. नुसतीच आपण चम्मचनेही खाऊ शकतो, इतकी छान अशी भोपळ्याची भाजी तयार होते. इथे माझं दुसरं टास्क चालू झालं आहे. मी ते कपडे टाकत होती मशीनमध्ये. दिवसभर आपले काही ना काही कामं चालूच असतात. गृहिणी म्हटल्यावर कामं असणारच आणि चालूच असतात ते दिवसभर. प्लीज डू लाईक, सबस्क्राईब.